नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं स्विंगटेड मराठीमध्ये. आज आपण एका महत्त्वाच्या विषयावरती आजचा व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत तुमच्यासाठी. आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय डिस्कस करणार आहोत, की आपल्या मार्केटमध्ये येणाऱ्या काही काळामध्ये कोणते सेक्टर्स ट्रेंडिंगला असतील, कोणत्या सेक्टर्समध्ये चांगली मूव्हमेंट येऊ शकते, याविषयी आज आपण डिस्कस करणार आहोत, ॲनालिसिस करणार आहोत आणि त्याच्यावरून ते सेक्टर्स फाइंड आउट करण्याचा ट्राय करणार आहोत. ओके. आज मी जे काही तुम्हाला चार्ट दाखवणार आहे किंवा इंडेक्सचे असतील किंवा एक स्टॉकचे असतील तर ते फक्त एक एज्युकेशनल पर्पजसाठीच असतील. याच्यामध्ये कोणतंही तुम्ही बाय सेल किंवा होल्डचं डिसिजन घेऊ नका. तुम्ही तुमच्या फायनान्शियल ॲडवायझरला विचारा आणि त्याच्यानंतर तुम्ही ते डिसिजन घ्या. आजच्या व्हिडिओमधून तुम्ही काय करू शकतात, की आज मी जसं ॲनालिसिस करतो ते तुम्ही बघू शकतात, त्याच्यावरती प्रॅक्टिस करू शकतात आणि येणाऱ्या काही काळामध्ये जर त्यामध्ये असे सेम पॅटर्न फॉर्म झाले, सेम चार्ट्स फॉर्म झाले तर तुम्ही तिथं ते अप्लाय करू शकतात. ओके. म्हणजे तुमचा मेन फोकस कशावरती असला पाहिजे, की लर्निंगवरती. ठीक आहे, चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. शेवटी मी तुम्हाला या सेक्टर्समधून अंडर व्हॅल्यूड स्टॉक कसे शोधायचे, जेणेकरून आपल्याला रिस्क कमी असेल आणि रिवॉर्ड जास्त असेल असे स्टॉक शोधता येतील. ठीक आहे, चला तर मग सुरुवात करूया. सगळ्यात अगोदर आपण आपल्या निफ्टीच्या चार्टवरती जाऊया आणि आज काय झालं निफ्टी आणि बँक निफ्टी या चार्टमध्ये ते आपण बघूया. मी निफ्टीचा चार्ट येथे ट्रेडिंग व्ह्यू मध्ये ओपन करतोय. आता आजच्या दिवशी जर तुम्ही बघितली निफ्टीची काय मुवमेंट होती, तर आजच्या दिवशी मी इथं कर्सर नेल्यानंतर इथे तुम्ही बघू शकता की ओपन, हाय, लो आणि क्लोज कुठे झाला मार्केट. तर याच्यामध्ये बघा, आजच्या दिवशी म्हणजे 1 डिसेंबरला मार्केट ओपन झालं 26,325 ला. त्याच्यानंतर मार्केटने हाय किती बनवला, 26,325.80. म्हणजेच काय, की मार्केट जिथे ओपन झालं तिथेच त्याने हाय बनवला आणि त्याच्यानंतर मार्केटने डाऊन साईडला मुवमेंट द्यायला सुरुवात केली. ओके. कारण आपल्याला जर क्लोजिंग पॉईंट जर बघितला तर 26,175, म्हणजेच 26,325 पासून ओपन झाल्यानंतर मार्केट 26,175 पर्यंत आलं आणि मार्केट हे निगेटिव्ह मध्ये क्लोज झालेलं आपल्याला दिसून येतं. -27 पॉईंटने हे निगेटिव्ह क्लोज झाल्याचं आपल्याला दिसून येतं. जेव्हापासून मार्केटने नवीन ऑल टाइम हाय बनवला तेव्हापासून जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर मार्केटने सलग 3 दिवस रेड कॅन्डल बनवलेल्या आहेत. म्हणजे आपण याच्यामध्ये थोडं कॉशियस होण्याची गरज आहे असं मला वाटतं. इमिडिएटली तुम्ही कोणतीही ट्रेड्स प्लॅन करू नका. जे निफ्टी 50च्या इंडेक्सवरती तुम्ही ट्रेड घेता तर थोडं आपल्याला एक काळजीपूर्वक ट्रेड प्लॅन करणं गरजेचं आहे असं मला वाटतं. कारण याच्यामध्ये अजून थोडी रिट्रेसमेंट येऊ शकते किंवा मार्केट थोडं साईडवेज होऊ शकतं असं मला या चार्ट वरून आता तरी दिसतंय. ठीक आहे. तर आता जसं आपण बघितलं की निफ्टी हा ऑल टाइम हाय ब्रेक करून वरती जाण्याचा 2 दिवस त्याने प्रयत्न केला. दोन 3 दिवस त्याने प्रयत्न केला, पण अजून मार्केट त्याच्यावरती सस्टेन होताना आपल्याला दिसत नाहीये. म्हणून जोपर्यंत निफ्टी एक क्लिअर ब्रेकआउट देत नाही, एक ग्रीन कॅन्डल देत नाही, कन्फर्मेशन देत नाही, तोपर्यंत निफ्टी 50 मध्ये एक स्विंग म्हणतो आपण ते येण्याचे चान्सेस कमी दिसत आहे. ठीक आहे. तर हे झालं निफ्टी 50च्या बाबतीत. त्याच्यानंतर जर आपण बघितलं निफ्टी बँक, निफ्टी बँक मध्ये सुद्धा सेम सिच्युएशन आपल्याला दिसून येते की मार्केट ओपन झालं 60,102, त्याच्यानंतर हाय बनवला 60,114, 12 पॉईंट वरती हाय बनवला आणि नंतर मार्केट खाली येऊन क्लोज झालं 59,781, म्हणजे 71 पॉईंटनी निगेटिव्ह येऊन ते बंद झाल्याचं आपल्याला दिसतंय. पण याच्यामध्ये मागच्या दिवशी म्हणजे मागच्या शुक्रवारी वरती गॅप अप ओपन झाल्यानंतर 15 पॉईंट फक्त वरती क्लोज झाल्याचे आपल्याला दिसते. म्हणजे जसं निफ्टीमध्ये 3 रेड कॅन्डल दिसत आहेत तसे सिनेरिओ इथं आपल्याला दिसून येत नाहीये. ठीक आहे. तर ह्या 2 इंडेक्स आपण बघितलं. तर बाकी इंडेक्स आपण बघूया की कोणकोणते सेक्टर्स अदर दॅन निफ्टी ट्रेंडमध्ये असू शकतात, तर ते आपण बघूया. आता सगळ्यात पहिला जो सेक्टर आहे तो म्हणजे ऑटो सेक्टर. आता ऑटो सेक्टरचा चार्ट जर आपण ओपन केला तर यामध्ये बघा ऑटो सेक्टर्स आज बाकी निफ्टी आणि बँक निफ्टीपेक्षा ग्रीन क्लोज झाल्याचं आपल्याला दिसून येतं. म्हणजे आजच्या दिवशी किती पॉईंटने वरती क्लोज झाला, 218 पॉईंटने वरती क्लोज झाल्याचं आपल्याला इथं दिसून येतं. हे मी कुठं बघतोय, इथं बघा तुम्ही क्लोज किंवा इथं मुवमेंट किती झाली हे तुम्ही इथं बघू शकता. ओके. तर ऑटो इंडेक्स मध्ये काय होतंय, आपण जर बघितलं तर 4 एप्रिल 25 पासून मार्केटने
जसं रिकवर व्हायला स्टार्ट केलं तसं इंडेक्स पण रिकवर होत गेलं आणि ऑल टाइम हाय ब्रेक करून त्याने वरती ब्रेकआउट दिलेला आहे आणि वरती क्लोजिंग दिलेलं आहे. इथे बघा, इथे ऑल टाइम हाय होता. ऑल टाइम हाय मध्ये काय झालं की शुक्रवारच्या दिवशी याने ब्रेकआउट दिला आणि आजच्या दिवशी त्या ब्रेकआउटचं कन्फर्मेशन झालं, कारण आज ग्रीन कॅन्डल तयार झाली आणि शुक्रवारचा जो हाय होता त्याच्यावरती ग्रीन कॅन्डल ही क्लोज झालेली आहे. त्याच्यामुळे आपण हे कन्फर्मेशन समजू शकतो की जो ब्रेकआउट झाला ऑल टाइम हायचा, तर तो ब्रेकआउट कन्फर्म आपण समजू शकतो आणि इथून पुढे पण याच्यामध्ये रॅली कंटिन्यू राहील हे आपण याच्यामध्ये समजू शकतो. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरा पॉईंट काय आहे की दुसरा पॉईंट आपण जर बघितला तर मार्केटने इथं लो बनवला, त्याच्यानंतर जर आपण एक ट्रेंड लाईन ड्रॉ केली तर इथे 2 पॉईंटला परफेक्टली ट्रेंड लाईनने इथं सपोर्ट घेतला आणि तिथून मार्केट बाउन्स बॅक झालं. आता मी हा वरची जी हॉरिझॉन्टल लाईन आहे ती डिलीट करतो आणि इथे बघा, इथे तुम्ही बघितलं तर मार्केटने इथे जो लो बनवला होता तिथून मार्केट वरती गेलं, त्याच्यानंतर मार्केट रिट्रेस झालं, म्हणजे इथं साईडवेज होतं आणि थोडं रिट्रेस झाल्यानंतर बरोबर ह्या ट्रेंड लाईनला इथं मार्केटने सपोर्ट घेतला, परत मार्केट वरती गेलं, परत एकदा इथे मार्केटने ह्या ट्रेंड लाईनला सपोर्ट घेतला आणि परत मार्केट एकदा वरती मुवमेंट देण्यासाठी तयार झालेलं आहे. इनफॅक्ट काही दिवसांपासून त्याने मुवमेंट पण दिलेली आहे. ओके, तर हा एक दुसरा फॅक्टर आहे की मार्केट एक ट्रेंड लाईनला फॉलो करतंय. सध्या तरी त्याच्यामध्ये कुठेही विकनेस असल्याचं आपल्याला दिसून येत नाही. त्याच्यानंतर तिसरा फॅक्टर जर बघितला तर या इंडेक्समध्ये जे हायर लोज आहेत, ओके, हायर लोज जर आहेत तर हा एक इथे लो बनला होता, त्याच्यानंतर इथे हा हायर लोज बनला, त्याच्यानंतर हा हायर लोज बनला, त्याच्यानंतर हा बनला, तर त्याच्यानंतर हा आपण बनलेला इथं दिसून येतोय. ओके, इथे त्याच्यानंतर म्हणजे कोणत्याही वेळेस मार्केटने किंवा ह्या इंडेक्सने स्पेसिफिकली कोणत्याही वेळेस प्रिव्हियस हायर लोच्या खाली क्लोजिंग दिलेली नाहीये. त्याच्यामुळे हा एक तिसरा फॅक्टर असा आहे की आपण म्हणू शकतो की ऑटो सेक्टर जे आहे ते सध्या ट्रेंडिंग मध्ये आहे आणि त्याने ऑल टाइम हाय ब्रेक केलेला आहे आणि अजून पण ते वरती ट्रेंडिंग मध्ये राहू शकतं. ओके, आता हे झालं आपलं ऑटो सेक्टर. याच्यामध्ये अजून बरेच फॅक्टर आहेत, जसं की काही दिवसांपूर्वी गव्हर्नमेंटने आपल्याला जे जीएसटी होतं ते जीएसटी रिफॉर्म केल्यानंतर जे टू व्हीलर्स असतील, फोर व्हीलर्स असतील, याच्यावरती बऱ्यापैकी प्रमाणामध्ये टॅक्स हा कमी झाल्याचं दिसून येतं. याच्यामुळे काय होतं की ज्या कंपन्यांनी डायरेक्ट तो टॅक्स बेनिफिट आपल्यासारखे जे ग्राहक असतात त्यांच्यावरती तो बेनिफिट दिला डायरेक्टली, तर काय होतं की एक जे परचेस करतात, गाडी विकत घेतात, टू व्हीलर असेल, फोर व्हीलर असेल, तर ती विकत घेणाऱ्यांचं प्रमाण वाढतं. त्याच्यामुळे कंपन्यांचे रेव्हेन्यू वाढतात, त्यांचे सेल्स वाढतात आणि अल्टिमेटली त्यांचे प्रॉफिट पण वाढत असतात. तर हा एक तिसरा फॅक्टर असतो. त्याच्यानंतर सध्या एक आपला फेस्टिवल सीझन होऊन गेलेला आहे. दिवाळीनंतर अगोदर दसरा, त्याच्यानंतर दिवाळी, त्याच्यानंतर आता न्यू इयर. त्याच्यामुळे येणाऱ्या क्वार्टरमध्ये सुद्धा एक चांगले रिझल्ट्स येतील अशी अपेक्षा आहे. त्याच्यानंतर दुसरा जो सेक्टर आहे तो म्हणजे बँक सेक्टर, बँकिंग सेक्टर. तर या बँकिंग सेक्टरमध्ये जर आपण बघितलं, बँक निफ्टी ही पण ऑलरेडी ऑल टाइम हायला ट्रेड करते. याच्यामध्ये जर आपण बघितलं, ही पण एक ट्रेंड लाईनला रिस्पेक्ट करून वरती मुवमेंट करत असल्याचं आपल्याला इथे दिसून येतंय. ओके, आणि मार्केटने जो प्रिव्हियस हाय जो होता इथे इथे एक इथे मी एक लाईन ड्रॉ केली, बघा इथे हा जो प्रिव्हियस हाय होता, हा प्रिव्हियस हाय इथे मार्केटने ट्रेंड लाईनला बरोबर सपोर्ट घेतला, वरती मुवमेंट दिली, इथं हा जो रेजिस्टन्स होता हा रेजिस्टन्स ब्रेक केला, त्याच्यानंतर वरती ग्रीन कॅन्डल बनवली आणि हा जो ब्रेकआउट होता हा ब्रेकआउट कन्फर्मेशन आपल्याला इथं दिलं. त्याच्यानंतर मार्केट या रेजिस्टन्सला थोड्या दिवस रिस्पेक्ट केला आणि त्याच्यानंतर वरती मुवमेंट झाल्याची आपल्याला दिसून येते. त्याच्यामुळे इथे पण ही इंडेक्स ही हायर हाय आणि हायर लोज बनवते. कोणत्याही वेळेस ह्या इंडेक्सने प्रिव्हियस लो जो होता तो ब्रेक केलेला नाहीये. त्याच्यामुळे आपल्याला या इंडेक्समध्ये येणाऱ्या काळामध्ये सुद्धा या इंडेक्समध्ये मुवमेंट असू शकते. त्याला अजून काय सपोर्ट करते की या इंडेक्समध्ये ज्या की हेवी वेट बँक्स आहेत, म्हणजे HDFC बँक झालं, कोटक बँक झालं, तर ह्या बँकचे जे चार्ट असतात बऱ्याच दिवसांच्या कन्सोलिडेशन नंतर त्यांचं ब्रेकआउट झालेलं आहे, तर त्यांच्यामध्ये पण ती रॅली कंटिन्यू असण्याचं एक साईन आपल्याला दिसतंय. ते आपण लास्टला बघूच की स्टॉक कसे फाइंड आउट करायचे. ओके, त्याच्यानंतर PSU बँक जे आहेत ते PSU बँक सुद्धा त्यांचे रिझल्ट असतील, त्यांचे NPA असतील, ते
कंटिन्युअसली त्यांच्यामध्ये इन्क्रीमेंट होताना आपल्याला दिसतंय, NPA कमी होतोय, त्याच्यामुळे त्यांचे प्रॉफिट्स वाढतायत, असं आपण त्याच्यामध्ये बघू शकतो. हे सगळे फॅक्टर्स जर कन्सिडर केले तर बँक निफ्टी सुद्धा एक येणाऱ्या काळामध्ये ट्रेंडिंग मध्ये राहण्याचे चान्सेस आहेत. त्याच्यानंतरचा पुढचा सेक्टर म्हणजे आयटी सेक्टर. आता आयटी सेक्टर तुम्ही म्हणाल की एवढ्या टॉप वरून हा आयटी सेक्टर आता बघितला तर 18% इथं डाऊन झालेला आहे. तुम्हाला इथे कुठे दिसतंय की ट्रेंडिंग मध्ये असू शकतो किंवा नाही? ओके, तर याच्यामध्ये बघा मार्केटने किंवा ह्या इंडेक्सने आयटी स्टॉकने जी मुवमेंट दिली याचा हाय किती होता? जवळपास 46,888 इथे हाय बनवल्यानंतर लाईफ टाईम हाय इंडेक्सने ही खाली मुवमेंट दिली. ओके, डाऊन साईडला मुवमेंट दिली. ओके, तर हे तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर आता इथे जे लो बनवले होते लोअर लो, तर हे लोअर लो बनवण्याचा जो पॅटर्न होता तो पॅटर्न इथे म्हणजे डिस्कंटिन्यू झाला. याच्यानंतर मार्केट इथे वरती गेलं, इथे लो बनवला, बट याच्या खाली लो आलाय का? नाही आलाय. त्याच्यानंतर परत वरती गेला आणि शॉर्ट टर्म मध्ये परत एकदा खाली आलाय आणि इथे जे झालं की त्याला आपण काय म्हणतो? कन्सोलिडेशन. म्हणजे ह्या पूर्ण पार्ट मध्ये कन्सोलिडेशन झाल्याचं आपल्याला दिसून येतं. ओके, हे झालं शॉर्ट टर्म मध्ये. लॉंग टर्म मध्ये जर बघितलं, मी इथे वीकली जर टाइम फ्रेम यूज केले तर इथून पूर्णपणे ह्या ड्युरेशन मध्ये कन्सोलिडेशन झाल्याचं आपल्याला दिसून येतंय. आपण जर मोठी टाइम फ्रेम यूज केले तर जे पिक्चर असतं ते आपल्याला खूप क्लिअर दिसतं. जर आपल्याला मीडियम टर्म साठी स्विंग ट्रेडिंग करायची असेल तर तुम्ही वीकली किंवा डेली टाइम फ्रेम यूज करू शकतात. आता डेली टाइम फ्रेम मध्ये बघा अजून एक काय सपोर्ट करतं याला, हे बघा, जे शॉर्ट टर्म मध्ये इथे करेक्शन होतं, हे करेक्शन इथे झालं, त्याच्यानंतर इथे सेम, म्हणजे इथपर्यंत काय होतं, मी परत एकदा ही ड्रॉइंग रिमूव्ह करतो आणि तुम्हाला एक व्यवस्थित सांगतो. म्हणजे इथं मी जी हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ करतो इथपर्यंत काय होतं की शॉर्ट टर्म मध्ये जे इथं होतं की इथं लो बनवला, इथं हाय बनवला, लो बनवला, हाय बनवला, इथपर्यंत मार्केट किंवा ही इंडेक्स ना लो ब्रेक करत होती ना हाय ब्रेक करत होती इथला, म्हणजे एक कन्सोलिडेशन होतं. ओके, त्याच्यानंतर इथे काय झालं, इथून हा हाय बनवला, लो बनवला, त्याच्यानंतर इथे जी रिकव्हरी व्हायला स्टार्ट झालेली आहे, इथे हा हाय बनवला, इथे लो बनवला, वरती हा हाय बनवल्यानंतर इथे जो प्रिव्हियस हाय होता हा ब्रेक करून इथे हाय बनवल्याचा आपल्याला दिसून येतं. त्याच्यानंतर जेव्हा एक पुलबॅक आला तर मागचा जो लो होता तो लो ब्रेक झालेला नाहीये. त्याच्यानंतर वरती एक हाय बनवला, परत पुलबॅक दिला, वरती हाय बनवला. तर याच्यामध्ये शॉर्ट टर्म मध्ये आपल्याला काय दिसून येतंय की एक ट्रेंड चेंज झाल्याचं आपल्याला दिसून येतं. प्लस प्रिव्हियस जो इथे रेजिस्टन्स होता तो रेजिस्टन्स सुद्धा ब्रेक झाला, इथे ब्रेकआउट दिलं, वरती ग्रीन कॅन्डलने क्लोजिंग दिलेली आहे. क्लोजिंग दिल्यानंतर आपण हा ब्रेकआउट जो आहे ब्रेकआउट कन्फर्म समजू शकतो आणि त्याच्यानंतर ऍटलिस्ट लेटेस्ट जो स्विंग हाय होता तिथपर्यंत जाण्याचे चान्सेस आपल्याला दिसून येतात. पण यामध्ये जे कन्सोलिडेशन होतं आयटी इंडेक्स मध्ये, ते कन्सोलिडेशन आता जास्त दिवस कन्सोलिडेट करणार नाही. स्टॉक्स हे वरती जातील, इंडेक्स हे वरती जाईल, असं यामधून आपल्याला दिसून येत आहे. ठीक आहे, याला अजून बाकीचे पण फॅक्टर जे असतात. आयटी स्टॉक मेजरली कशामुळे क्रॅश झाला होता की जे काही ओव्हर व्हॅल्यूड ते सेक्टर झालं होतं, त्याच्यानंतर बरेचसे टॅरिफ न्यूज असतील किंवा त्यांचे रिझल्ट्स असतील, ह्या गोष्टींमुळे याच्यामध्ये करेक्शन झालं होतं. त्याच्यामुळे बरेचसे स्टॉक त्यांच्या लाईफ टाईम हाय पासून करेक्ट झाल्याचं आपल्याला दिसून आलं. तर ह्या न्यूजमुळे यांचे इम्पॅक्ट काय झाले, करेक्शन झालं, बट आता ते जे इश्यूज होते किंवा ते जे न्यूज होता ते सॉर्ट आउट होताना आपल्याला दिसून येत आहे. जसे की त्यांचे रिझल्ट चांगले, काही कंपन्यांचे चांगले पोस्ट होत आहे, काहींचे येणाऱ्या क्वार्टरमध्ये चांगले पोस्ट होतील. प्लस अमेरिका आणि इंडियाची जी ट्रेड डील आहे ती येणाऱ्या काही दिवसामध्ये फायनल होण्याचे चान्सेस आहेत, तेव्हा पण या स्टॉकमध्ये चांगली मुवमेंट येण्याचं आपल्याला दिसून येईल. ठीक आहे, त्याच्यानंतर फार्मा इंडेक्स. आता फार्मा इंडेक्स मध्ये जर बघितलं तर याच्यामध्ये पण जेव्हा करेक्शन झालं, करेक्शन झाल्यानंतर इथे जो लो बनवला त्याच्यानंतर जसं हायर हाय हायर लोज बनवले तर तो जो पॅटर्न आहे, तर हा कन्सोलिडेशनचा इथं पॅटर्न जो आपल्याला दिसून आला, तर हा कन्सोलिडेशन नंतर इथे ब्रेकआउट दिलेलं आहे. त्याच्यानंतर मार्केट त्याला सपोर्ट करतंय. बाकीचे जे स्टॉक असतात
मीडियम स्केलचे किंवा मिड कॅपचे स्टॉक आहेत ते सपोर्ट करतायत निफ्टी फार्माला. ही इंडेक्स पण वरती जाते. आता याच्यामध्ये काय होतंय की इथे बघा, आता मार्केटने किंवा ह्या इंडेक्सने आज रेड कॅन्डल का बनवली, कारण इथे एक रेजिस्टन्स झोन वरती होता, त्याच्यामुळे इथे एक प्रॉफिट बुकिंग येणं साहजिक आहे किंवा एक रेजिस्टन्स फेस करणं साहजिक आहे. ओके, जोपर्यंत हा इंडेक्स ह्या स्विंग लो पर्यंत येत नाही किंवा इथून रिट्रेस होऊन वरती जात नाही किंवा हा ब्रेकडाऊन करत नाही, तोपर्यंत आपल्याला याच्यामध्ये काही काळजी करण्याचं काम नाही. कारण इथे जेव्हा हिने लो बनवला होता, ओके, हा लो इथे बनवला होता, इथे सपोर्ट घेऊन हा लो बनवला, त्याच्यानंतर कंटिन्युअसली इथे वरती गेला, त्याच्यानंतर एक पुलबॅक आला, वरती गेला, पुलबॅक आला आणि परत वरती जातोय. इथे ब्रेकआउट येऊन ब्रेकआउट कन्फर्मेशन झालं तर आपल्याला ह्या सेक्टरमध्ये सुद्धा एक चांगली रॅली आल्याचं दिसून येईल, की ते आपण एक्सपेक्ट करू शकतो. आणि ती कमीत कमी नेक्स्ट जो रेजिस्टन्स आहे किंवा नेक्स्ट रेजिस्टन्स क्रॉस करून लाईफ टाईम हाय पर्यंत इथं जाण्याचे चान्सेस आहेत. ओके, प्लस याच्यामध्ये पण आपण जर एक ट्रेंड लाईन ड्रॉ केली तर ट्रेंड लाईनला पण ही इंडेक्स सपोर्ट घेऊन वरती जाताना आपल्याला दिसून येते. याच्यामध्ये कुठेही आपल्याला ही ट्रेंड लाईन ब्रेक होताना दिसून येत नाही. तर असं आपण याच्यामध्ये ॲनालिसिस करू शकतो. आणि याच्यामध्ये टेक्निकल प्लस ऑदर जे फॅक्टर आहेत ते ऑदर फॅक्टर्स कन्सिडर करून आपण हे ॲनालिसिस करू शकतो. तर सगळ्यात अगोदर आपण जे सेक्टर बघितलं होतं ते म्हणजे ऑटो सेक्टर. तर ऑटो सेक्टरमध्ये आता आपण एक बघूया की बजाज ऑटो स्टॉकमध्ये सुद्धा इथे बघा, बजाज ऑटो स्टॉकमध्ये काय दिसतंय की याच्यामध्ये सुद्धा आपल्याला जे लो होते ते लो इथं ब्रेक होताना दिसत नाहीये. ओके, याच्यामध्ये एक अपट्रेंड सुरू झाल्याचं आपल्याला दिसून येत आहे, कारण याने प्रिव्हियस जे रेजिस्टन्स होते ते ब्रेक केले. हा एक इथं मेजर रेजिस्टन्स होता, हा पण ब्रेक केला आणि एक अपवर्ड मुवमेंट चालू झाल्याचं आपल्याला इथं दिसून येतं. याच्यामध्ये पण एक ट्रेंड लाईन जर आपण ड्रॉ केली तर ट्रेंड लाईनला इथे हा स्टॉक इथे सपोर्ट करतोय, सपोर्ट घेऊन वरती जातो. म्हणजे इथे एकदा प्लस इथे दोनदा आणि इथे पण एकदा, तिसऱ्यांदा वरती जाताना आपल्याला दिसून येतंय. त्याच्यानंतर इथे सेम एक कन्सोलिडेशन झाल्यानंतर जर तो स्टॉक किंवा ती इंडेक्स एक लो वरती बनवत असेल, जे हायर लो असतात ते ब्रेक होत नसतील, तर आपण त्याच्यामध्ये सिम्पली त्याचा ट्रेंड चेंज होणार आहे हे आपण एक समजू शकतो. आता याच्यामध्ये मेजर हा इथं एक प्रिव्हियस जो स्विंग आहे तो याच्यामध्ये म्हणजे 9489 याच्यावरती गेल्यावरती एक चांगली रॅली आपल्याला बघायला मिळू शकते, सेम आपल्या इंडेक्स सारखं. तर हे अंडर व्हॅल्यूड स्टॉक कसे फाइंड आउट करायचे, की जे क्वालिटी स्टॉक आहेत ज्याच्यामध्ये त्यांचे रिझल्ट चांगले येत आहेत, त्यांचे प्रॉफिट्स कंटिन्युअसली वाढत आहेत, म्हणजे मागच्या क्वार्टरपेक्षा इन्क्रीज झालेले आहेत किंवा इयर ऑन इयर इन्क्रीज झालेले आहेत, असे स्टॉक शोधायचे आणि ते स्टॉक अजूनपर्यंत लाईफ टाईम हायच्या खाली ट्रेड करतात. आता हा बघितला तर लाईफ टाईम हायच्या किती खाली ट्रेड करतोय, जवळपास 28% लाईफ टाईम हायच्या खाली ट्रेड करतोय आणि इथे बऱ्याच दिवसांपासून कन्सोलिडेशन होतंय आणि कन्सोलिडेशन मधून हा ब्रेकआउट होण्याचा ट्राय करतोय. असे स्टॉक आपल्याला शोधायचे प्रत्येक सेक्टरमध्ये आणि त्या स्टॉकमध्ये आपल्याला ट्रेड प्लॅन करायचा असतो. आता इथे मी सांगतो म्हणून लगेच तुम्ही ट्रेड प्लॅन करू नका, अशी एक मेथड असते, ही पण एक मेथड तुम्ही यूज करू शकता तुमच्या स्विंग ट्रेडिंगसाठी. तुम्ही याच्यावरती बॅक टेस्टिंग करा, पेपर ट्रेडिंग करा, त्याच्यावरती प्रॅक्टिस करा आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला ती सुटेबल वाटली तर तुम्ही ते येणाऱ्या काळामध्ये अप्लाय करा. याच्यामध्ये माझा एकच पर्पज होता की सेक्टर ॲनालिसिस कसं करायचं, टॉपचे ट्रेंडिंग सेक्टर कसे ओळखायचे आणि त्याच्यावरून आपण जे स्टॉक्स असतात ते स्टॉक कसे फाइंड आउट करायचे. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला महत्त्वाचा वाटला असेल किंवा इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करा. आपलं चॅनल जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा. तुम्हाला अजून कोणत्या विषयांवरती व्हिडिओ हवे आहेत तर ते तुम्ही कमेंट करू शकता, मी त्यावरती नक्कीच ते व्हिडिओ आणण्याचा ट्राय करेल. थँक्यू.